कडेगावमध्ये 15 जुलै रोजी संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सहभागाचं आवाहन. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी प्रशासकीय अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांच्या नियोजित 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी कडेगावमधील विविध सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. या मागणीसाठी येत्या 15 जुलै 2026 रोजी कडेगाव येथे संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी, कामगारांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन कडेगावचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठवण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष महादेव होवाळ यांनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तसेच झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सर्व जनतेने या आंदोलनात रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे असे आवाहन केलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते ॲडव्होकेट सुभाषबापू पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रकाश टाकला आहे. समाजात वाढणारा अंमली पदार्थांचा प्रसार आणि भेसळयुक्त पदार्थ रोखण्यासाठी मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला एकाच ठिकाणी सलग 3 वर्ष काम करण्याची संधी सरकारने दिलीच पाहिजे असंही त्यांनी सुचवलं आहे. शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि बोगस बियाणे तसेच बनावट शेती औषधांचा प्रसार होत असून यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त होतो आहे. भेसळखोरांचे पंगंबरडे मोडण्यासाठी तुकाराम मुंढे यांना स्थिर कार्यकाळ मिळणं गरजेचं आहे. यासाठी 15 जुलैच्या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. 23/6/2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांत अधिकारी यांच्या मार्फत पाणी संघर्ष समिती, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. तुकाराम मुंढे हे यांची 21 वर्षात 25 वेळा बदली केलेली आहे आणि 25 वेळा बदली करताना प्रत्येक गोष्टीमध्ये अन्याय चालू आहे. उदाहरणार्थ आता विषय महत्वाचा कुठला आहे? दूध आणि अन्न भेसळ. दुधामध्ये अनेक प्रकारची भेसळ होऊन आम जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक आजार होत आहेत, कॅन्सर सारखे आजार बळावत आहेत आणि अशा एक कार्यक्षम अधिकाऱ्याला अन्न आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आणला असताना त्याची बदली करू नये. कारण मागचा इतिहास पाहता सातत्याने बदली केली जाते, तर ही बदली होऊ नये म्हणून हे विचार मंच देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांना दखल न घेतल्यामुळे 15/7/2026 रोजी सर्व संघटना, सामाजिक संघटना असतील किंवा विरोधी पक्ष असतील, हे शिवाजी चौकापासून प्रांत ऑफिस पर्यंत मोर्चा नेऊन शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करतील आणि घोषणा देतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कडेगाव.